करण्याआधी एकदा स्वतःला नक्की विचारा, आपल्याला प्रेम मनापासून हवंय की समोरच्या व्यक्तीसमोर हात पसरवून? प्रेम ज्याला मिळतं त्याला कळत नाही, ज्याला कळतं त्याला मिळत नाही. लाख सुंदर लोक आहेत या जगात, पण जी व्यक्ती अलगद आपल्या मनात बसते तिच्यापेक्षा सुंदर कोणीच नसतं. आयुष्यात खूप काही नसलं तरी चालेल, पण नाराज असल्यावर काय झालं म्हणून हक्काने विचारणारं कोणीतरी हवं. खूप गरज असल्यावर निस्वार्थ मनाने धावून येणारी व्यक्ती करोडो रुपयांपेक्षाही महाग असते. आयुष्य कितीही सुंदर असलं तरी मैत्रीशिवाय अपूर्ण आहे. आयुष्य सुंदर तेव्हा वाटू लागतं जेव्हा आपली फिलिंग समजून घेणारी व्यक्ती आपल्या जवळ असते. नजरेत साठवलेल्या आठवणी कॅमेऱ्यात घेतलेल्या फोटोपेक्षा जास्त छान असतात. गरजेचे नाही की प्रत्येक मुलगी गर्लफ्रेंडच असावी. काही मुलींची मैत्री प्रेमापेक्षा पण भारी असते. आयुष्यात ती व्यक्ती सापडायला खूप नशीब लागतो, जी तुम्हाला हसायचं नसतं तरी तुम्हाला हसवायचं प्रयत्न करते. आई वडिलांचे मन जिंका, तुम्ही यशस्वी व्हाल, नाहीतर सारे जग जिंकूनही हाराल. नातं हे परिस्थिती अनुसार सोडणार नाही, तर परिस्थिती अनुसार साथ देणार पाहिजे. आयुष्य हे खूपच सुंदर आहे, फक्त आपल्याला जी व्यक्ती आवडते ना त्या व्यक्तीला आपण आवडलं पाहिजे. आपली आवडती व्यक्ती आपल्या जवळ असली ना की आपल्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद झळकतो. आयुष्यात पसंत केलेली व्यक्ती सुंदर असणे गरजेचे नाही, पण ती व्यक्ती तुमचं आयुष्य किती सुंदर बनवेल हे गरजेचं असतं. आयुष्यात काही नसलं तरी चालेल, पण आपला दुःखी चेहरा पाहून तू आधी काय झालं ते सांग असं बोलणारा एक मित्र पाहिजे. स्वप्न म्हणजे झोपल्यावर बघायची गोष्ट नाही, स्वप्न म्हणजे जे तुम्हाला झोपू देत नाही. सुखाची स्वप्ने मी डोळ्यात लपवावी, डोळे उघडताच ती पूर्ण झालेली असावी. सुरुवात कुठून करावी ह्या विचारात फेसाळत्या लपवणाऱ्या लाटा पायावर घेत बसलेलो आपण. साधू नाही झालात तरी चालेल, संत नाही झालात तरी चालेल, पण माणूस व्हा. समाधानी राहण्यातच आयुष्यातले सगळ्यात मोठे सुख आहे. संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं. वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं, डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस. रस्ता नाही असं कधीही होत नाही, रस्ता शोधायला अपयश येते हेच खरे. रागावून तुमची शक्ती वाया घालवू नका, सहानपणाने काम करा. मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ. मळलेल्या वाटा अधोगतीला कधीही नेत नाही, हे जितकं खरं तितकंच ते प्रगतीचा मार्ग दाखवित नाही हेही खरं. माणसाचे मोठेपण त्याने किती माणसे मोठी केली यावरून मोजता येते. मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा, ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल सांगता येत नाही. मनात आणलं तर या जगात अशक्य असं काहीच नाही. जे झालं त्याचा विचार करू नका, जे होणार आहे त्याचा विचार करा. ज्या दिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला असं समजा.